अन तू मला आई मानतेस की नाही मला माहित नाही, पण माझ्यासाठी तेजू अन तुझ्यात असं काही फरकच नाही बघ. तुम्ही दोघी माझ्यासाठी लेकीच आहात. हे बघ, तुझ्या मनात जे काय असेल ते सगळं बोल अन मोकळी हो. आई, लक्ष्मी घेताना ना आज वेगळेच विचार मनात आले हो. म्हणजे तुम्ही बघा ना, या गौराई 4 दिवस माहेरी येतात. माहेर पण खूप छान अनुभवतात आणि मग परत आपल्या मार्गी निघून जातात. पण माझं माहेर मात्र सुटलं हो आई. डॅडींना हे सगळं करून काय मिळालं मला खरंच माहित नाही, पण मी मात्र बाप, भाऊ, आई सगळंच कमवून बसले हो. तुळजा, हे बघ, माहेर कधी सुटतं का आपलं? आपण बायकांना आधी लहान असतो, मग तरुण होऊन परक्याच्या घरी जातो आणि तिथं संसार करतो, म्हातारे होतो. पण माहेरची आठवण आली ना की म्हातारं मन परत तरुण होतं. आणि माहेर माहेर म्हणजे काय ग? आपल्या सगळ्या काळज्या कष्ट विसरून फक्त आई आणि वडील यांची माया असते. मी तुला वचन देते, या घरात मी तुला तुझं माहेर परत मिळवून देईन. आणि वहिनी, आम्ही पण वचन देतो की ह्या घरात तुला कधीच काहीच कमी पडू देणार नाही. तुळजा, आपल्या आई वडिलांची जागा जगात दुसरं कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांची पोकळी आम्ही सगळेजण भरून काढू. तात्या, आई, मी, बहिणी, तुला कधीच एकटं वाटू देणार नाही. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहे. तुळजा, चल हाच बघू. आम्हाला ना ती सतत हसणारी खमकी तुळजा बघायची. हे बघ, गौर गणपती पण निघालेत, महासराच्या निरोप द्यायला पाहिजे का नाही?